डॅमला येतो ना डॅम. बाबा मित्रांनो बघू शकता किती खराब रस्ते. देवपुरी स्टेशन के पास, डिक्सर स्टेशन के पास से डैम है और हमारी गाड़ी का कंडीशन ख़राब है, इसके लिए लेके आए. बस ड्राइवर भी है. ऐसी जगहों पे हमारी अच्छी गाड़ी नहीं आएगी. बघू शकता किती खतरनाक असा नजारा आहे. कशाला जाता स्वित्झर्लंडला. डिक्सर आप देख सकते हैं यहाँ पे कैसा हेवी ड्रायव्हर. डिक्सर स्टेशन पासून थोड्याच अंतरावर आहे हा नजारा. बघू शकता फक्त कसला 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स. एकदम स्वित्झर्लंड सारखे. तिथं आहे ना ती खोदलेली काय शेटची आहे त्याच्या बरोबर. तिथं वरती गेलं ना कुठेतरी. हे बघा कसले भारी भारी डोंगर आहेत स्वित्झर्लंड सारखे. आपल्या कर्जत तालुक्यातलं मिनी स्वित्झर्लंड आहे इकडे. आणि डॅमच्या एक्झॅक्ट जो समोर उंच डोंगर दिसतोय ना तो पूर्ण माथेरानचा आहे. माथेरान सर्व माथेरानचा डोंगर आहे. लहान दिसते एक्झॅक्ट डॅमच्या समोर असं खाली स्लोप टाईप ते जुमापट्टी स्टेशन आहे. आणि इकडे डिक्सळ गाव आहे. थोडं पुढे गेलं की कर्जत आहे. कर्जत स्टेशनपासून तुम्ही जर बाईकने येणार असाल तर काहीच अंतरावर आहे, 10 मिनटाच्या अंतरावर आहे. डिक्सळ गावात आले की तिथे विचारा तुम्ही डॅमवर जायला रस्ता. आणि असं सुंदर असं व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आम्ही बहुतेक ट्राय करू त्या डोंगरावर जायचं, पण खूप दूर आहे ते. पण आपली बाईक ॲक्च्युली येणार नाही इकडे, रस्ता खूप खराब आहे. हेवी ड्रायव्हर आहे, गाडी खराब झाली आहे त्याच्यामुळे त्याने रिस्क घेतलेली आहे. मोठी गाडी पण टाकली असती. बघू शकता सूर्यकिरण पडताच कसं चमकून येते. ए वर जायचं का गाईज? परमिशन भेटलेली आहे. आपला ट्रेक करणारा माणूस आहे. हे बघा पूर्ण डिक्सळ गाव आहे. स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. चालत आलात तर जास्ती आहे. गाडी इथपर्यंत येते या गावापर्यंत. इथून एक 5-10 मिनटं लागतील वरती चालत यायला. आणि असा व्ह्यू भेटणार आहे तुम्हाला. खूप भारी वाटते. खूप एक्साइटमेंट अशी वाढलेली आहे. कारण स्वित्झर्लंडला जायचं बजेट नाही आपल्याकडे. आपल्या छोट्याशा बजेटमध्ये मिनी स्वित्झर्लंड गावाकडचं. माथेरानला गेलं तर तिकडे पूर्ण झाडीच असते, पण इकडे झाडी कमी असून स्वित्झर्लंडला जसे डोंगरावर फक्त गवत असतं आणि पाणी असतं त्या टाईपचा इकडे व्ह्यू आहे. म्हणून भारी वाटतं. आणि पूर्ण असं पाण्याने भरलेलं आहे. खूप लांबपर्यंत आहे डॅम. खूप काही जण तिथे जेवायला बसलेत. काय करायचं, डोंगरावर जायचं वर?